महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सख्या भावांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडली आहे। दोन भावांच्या मध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर भांडणात झालं। यात चंद्रकांत चासकर यांना त्यांच्या सख्खा भाऊ सुभाष चासकर यानं बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये चंद्रकांत चासकर यांचा जागीच मृत्यू झालाय। चंद्रकांत चासकर आणि सुभाष चासकर या दोन सख्या भावांमध्ये घरासमोर ही हाणामारी झाली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। या प्रकरणी चंद्रकांत चासकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। चंद्रकांत चासकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलीस तपासाला पुढची दिशा मिळेल। पण क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। आंबेगावामधील महाळुंगे पडवळ येथील गावामध्ये दोन भावांमध्ये भांडण असून त्यांचा जमिनीच्या वाटणी बाकी आहे। ही वाटणी अजून झालेली नाही। यातच चंद्रकांत चासकर यांच्या सुनेनं शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडल्या। त्यानंतर दोन्ही भावांमध्ये वाद झाला। यात सुभाष चासकर यानं चंद्रकांत चासकर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली। यामध्ये चंद्रकांत चासकर खाली पडले आणि मरण पावले। या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून 4 आरोपींना अटक केली आहे। तपास सुरू केलाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासात हत्येचं कारण कौटुंबिक वाद असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।